श्री स्वामी समर्थ. वेदकालीन स्त्रिया ज्यांचे चरित्र, ज्यांच्या कथा मानव जातीला प्रेरणादायी तसेच अनेक घटकांची शिकवण देणाऱ्या असून सुद्धा काळाच्या ओघात मागे पडल्या, त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या नवरात्र उत्सवानिमित्ताने सुरू केलेली ही कथा शृंखला. महर्षी वाल्मिकी लिखित रामायण ही केवळ एक कथा नसून एक मार्गदर्शक आहे. ह्यातील विविध पात्रांची कथा आपण ऐकली. रामायणातील अशी अनेक पात्र ज्यांच्या कथेशिवाय रामायणाचे मर्म आपण समजू शकत नाही. आज अशाच एका पात्राची कथा आपण ऐकूयात. मिथिला नरेश राजा जनक आणि राणी सुनयना यांची कन्या, सीतामाईची भगिनी आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला. लक्ष्मणाने आपल्या मोठ्या बंधूंना आपले सर्वस्व मानून त्यांची आणि सीतामाईची आयुष्यभर सेवा केली. सुमित्राचे तसे वचनही होते. लक्ष्मणाची कथा तर आपण जाणतो, पण उर्मिलेचा त्याग आपण जाणून घेणे गरजेचे आहे. उर्मिलेचे दुर्भाग्य जरी मोठे होते तरी त्यापेक्षा तिचे प्रेम आणि पतिव्रता धर्म श्रेष्ठ होता. लैला मजनू, ही रांझा यांच्या कथा ऐकून मोठ्या झालेल्या आपल्या पिढीला उर्मिलेची कथा, जिचे प्रेम ह्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, ती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राजा जनकाचे नाव श्रीध्वज होते आणि त्यांचे बंधू कुशध्वज. दोघांनाही 2 कन्या होत्या. सीतामाईप्रमाणेच उर्मिलेच्या सद्गुणांची आणि सौंदर्याची चर्चा सर्वत्र होत होती. ती एक सुंदर चित्रकार सुद्धा होती. सीतामाईंनी श्रीरामांना आपल्या हृदयात बसवले, पण त्यासोबतच उर्मिलेचे मन लक्ष्मणाने जिंकले होते. सीतामाईंनी जेव्हा उर्मिलेला लक्ष्मणाबद्दल विचारले तेव्हा ती लाजून बाजूला गेली. पुढे 4ही बहिणींचा विवाह अयोध्येच्या 4 राजपुत्रांसोबत एकाच मंडपात झाला. पुढे श्रीरामांना अयोध्येचा राजा म्हणून घोषित करण्यात आले, पण मंथराच्या कुटील बुद्धीमुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले. श्रीरामांनी लक्ष्मणाला खूप समजावले, परंतु लक्ष्मणाने श्रीरामांसोबत जाण्याचा निर्धार पक्का केला होता. लक्ष्मणाला माता सुमित्राकडून आज्ञा मिळाली होती, मात्र त्यांच्यासाठी कठीण होते उर्मिलेला निरोप देणे. वास्तविक उर्मिला आजवर राज दरबारात वाढलेली. सीतामाईमध्ये खूप सहनशीलता मुळातच होती, पण उर्मिला मात्र कमळासारखी कोमल होती. ती म्हणू लागली की मला सुद्धा वनवासात येण्याची परवानगी द्या, माझ्याकडून पतिसेवेची ही संधी हिरावून घेऊ नका. मात्र तिने लक्ष्मणाच्या मनातील दुविधा जाणली आणि तिने लक्ष्मणाकडून वचन घेतले की वनवासात असताना ते तिचे स्मरण सुद्धा करणार नाहीत. संपूर्ण तन मनाने श्रीरामांची आणि सीतामाईंची सेवा करतील. पुढे तिने हे सुद्धा म्हटले की राजमहालात असून सुद्धा ती कुठल्याही प्रकारच्या राजश्री गोष्टीची कामना करणार नाही. तेव्हा लक्ष्मणाला तिच्या शक्तीची जाणीव झाली. भावुक होऊन लक्ष्मण म्हणाला की मला डोळ्यात आसवे आणून निरोप देऊ नकोस. त्यावर उर्मिलेने वचन दिले की मी ह्या 14 वर्षात माझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब सुद्धा येऊ देणार नाही. आजकाल नात्यांमध्ये स्ट्रेस, डिप्रेशन या गोष्टी सहज घर करू लागल्या आहेत. कधी कधी तितके गंभीर नसताना या गोष्टींना डोक्यावर मिरवले जाते. त्यांनी उर्मिलेची ही कथा ऐकावी. ह्यापुढे आपल्या ताणतणावाला काय मोठेपणा असेल. लक्ष्मणाला वनवासात जाताना पाहून उर्मिलेचे मन तर रडत होते, मात्र तिच्या डोळ्यात एक अश्रू नव्हता. राजा दशरथ जेव्हा गेले तेव्हा संपूर्ण अयोध्यावासियांचे उर्मिलेने सांत्वन केले, पण स्वतः रडली नाही. राजा जनक पुढे तिला घेऊन जाण्यासाठी आले, पण उर्मिलेने त्यासही नकार दिला, कारण ती आपल्या पतीच्या परिवारजनाची सेवा आपले कर्तव्य मानत होती. एक दंतकथा अशीही आहे की लक्ष्मणाने जेव्हा निद्रादेवीला सांगितले की मला ह्या 14 वर्षात झोप येऊ नये, तेव्हा तिने त्याच्या वाट्याची झोप इतर कोणाला तरी देता येईल असे सांगितले. तेव्हा लक्ष्मणाने उर्मिलेबद्दल सांगितले, म्हणून उर्मिला 14 वर्ष निद्रावस्थेत होती. मात्र सीतामाईच्या वरदानामुळे उर्मिला एकाच वेळेस 3 कामे करू शकत होती, म्हणून निद्रेत असताना सुद्धा तिने तिची सारी कर्तव्ये पार पाडली. सुमित्रेच्या कथेत आम्ही एक घटना तुम्हाला सांगितली,
ज्यात संजीवनी घेऊन जाणाऱ्या हनुमंताला भरताने राक्षस समजून जमिनीवर पाडले. हनुमंताने जेव्हा भरताला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा उर्मिला देखील तिथे होती. ती हे ऐकून हसू लागली. हनुमंताने तिच्या हसण्याचे कारण विचारले तेव्हा उर्मिला म्हणाली की तुम्हीच म्हणालात की लक्ष्मण श्रीरामांच्या कुशीत डोकं टेकून आहेत, तेव्हा त्या स्थानी काळ त्यांचे काय वाईट करू शकेल. उर्मिलेच्या या धैर्याने सर्व प्रसन्न झाले. रावण वधानंतर श्रीराम अयोध्येला परत आले. लक्ष्मण आणि उर्मिलेची भेट झाली आणि अखेर उर्मिला भरपूर रडली. मात्र हे आनंद अश्रू होते. पुढे या उभयतांना अंगद व चंद्रकेतू हे 2 पुत्र आणि सोमदा ही कन्या झाली. उर्मिलेची कथा रामायणातील एक असा स्तंभ आहे ज्याविना रामायण कथा उभी राहू शकत नाही. उर्मिलेचा त्यागच होता ज्यामुळे लक्ष्मणाला श्रीरामांची तन्मयतेने सेवा करता आली. श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मणासोबत उर्मिलेने सुद्धा वास्तवात राजमहालामध्ये राहून वनवास सहन केला. प्रेमाची खरी परिभाषा उर्मिलेच्या कथेने आपण जाणू शकतो. आणि आजच्या या युगात जिथे छोट्या मोठ्या गोष्टींनी विवाह बंधने सहज तुटतात, त्यात उर्मिलेची कथा सर्वांनी जाणणे महत्त्वाचे आहे.